मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण इथे बघणार आहोत सर्व साईजमध्ये परफेक्ट बाही कशी कट करावी लागते, उंची कशी घ्यायची, दंडघेर कसा द्यायचा आहे आणि परफेक्ट बाहीला आकार कसा द्यावा लागतो. एकदम अशी सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुमची कोणतीही साईज असू द्या, तुम्ही पाठीच्या बाजूचं पेपर कटिंग घ्यायचं आहे आणि अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या. का कमी करून घ्यायचं? कारण की समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण बाही जोडत असतो. एवढं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. कट करू नका, फक्त मार्किंग करून घ्यायचं. समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, दोन्ही जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडत असतो. आले लक्षात? बाही कशा पद्धतीने जोडतो? अर्धगोल आकारामध्ये बाही जोडत असतो. ती पद्धत लक्षात ठेवायची नेहमी. मग त्यासाठी काय करायचं? असा टेप पकडायचा. आपण जिथे मार्किंग केलं अर्धा इंच मार्किंग करून घेतलं, मोजून मार्किंग करून घ्यायचं आहे कोणत्याही साईजमध्ये. आता इथे काय करायचं? नेहमी तुम्ही एक पद्धत लक्षात ठेवायचा, इथून अर्धगोल आकार मोजून घ्यावा लागतो. मग त्यासाठी काय करायचं? हे पहा, असा टेप पकडायचा आपण जिथे मार्किंग केलं तिथे आणि फक्त अर्धगोल आकारामध्ये असा टेप फिरवून घ्या. हे पहा, बघू शकता माझं एवढं भरलेलं आहे. 7.25 इंच माझं भरते. तुमचं कोणत्याही साईजमध्ये 8 इंच भरेल, कोणाचं 8.25 भरेल, कोणाचं 8.5 भरेल, कोणाचं 9 इंच भरेल, कोणाचं 9.5 भरेल. तुम्ही फक्त एवढीच एक पद्धत लक्षात ठेवायची, नेहमी अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि असा गोल म्हणजे अर्धगोल आकारामध्ये पूर्ण असा राऊंड इथे मोजून घ्यावा लागतो आणि मग तुमचं किती भरलेलं आहे ते बघून घ्यायचं आहे. ते परफेक्ट तुमचं घडीचं मार्किंग असतं. आपण नाही का म्हणत कोणत्याही साईजमध्ये आपल्याला घडी किती टाकावी लागते बाहीची, ही परफेक्ट तुमची बाहीची घडी असते, ते लक्षात ठेवायचं. आता इथे बघू शकता माझं एवढं भरलं. तुमचं बघा लगेच किती भरलेलं आहे. आता इथे बघू शकता हा पेपर घेतला, बंद घडी करून घेते. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता सर्वात आधी आपलं जेवढं भरलं, तुमचं बघा लगेच किती भरलेलं आहे. परफेक्ट बाहीचं कटिंग करावं लागतं. हे पहा, एवढं भरलं. आता इथे मी काय करणार? माझं जेवढं भरलं तेवढं इथे मार्किंग करून घेते. हे पहा, मार्किंग करून झालेलं आहे. आता ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. आता उंची मोजून घ्यावी लागते. हे पहा, इथं आपली तयार आहे, इथून इथपर्यंत उंची मोजून घ्या किती भरलेली आहे ती बघून घ्यायचं आहे. हे पहा, 5 इंच तयार आहे. मग काय करायचं? उंचीचं मार्किंग करून घ्या. हे पहा, 5 इंच तयार आहे, 1 इंच वाढून घ्या. शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला. नाही लक्षात आलं तर काय करायचं? नवीन असतो आपण. हे पहा, डायरेक्ट असं ठेवून घ्या. असं ठेवून घ्यायचं. बंद बाजू आहे, हे पहा, असं ठेवून घ्यायचं आणि असं मार्किंग करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला लगेच असं 1 इंच मार्किंग करून घ्या. परफेक्ट उंचीचं मार्किंग झालं. आलं लक्षात? एकदम असं सोपं आहे. आणि अशी लाईन ओढून घ्यायची. लाईन ओढून झाली. आता ह्या बाजूला असा पेपर फिरवून घेतला. इथे 1 इंच नेहमी लक्षात ठेवत, सर्व साईजमध्ये 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच. आता वरून येणारं ओपन बाजूचं माप आपल्याला बाहीच्या उंचीनुसार टाकावं लागतं. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे बघू शकता दंडघेर मार्किंग करून घ्यावा लागतो. इथे हे पहा, बाही उलटी करून घ्या. ही बंद बाजू, ही बंद बाजू असं ठेवून घ्या. हे पहा, पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये +2 इंच ह्या बाजूला लगेच मार्किंग करून घ्या. हे पहा, लक्ष देऊन बघा. पहिली शिलाईची टीप म्हणजे आपला दंडघेर परफेक्ट इथे मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने सोपं झालं. आणि ह्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. 2 इंच मार्किंग करून घेतलं. आता हे झालं एकदम असं सोपं. आता इथून हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची. इथपर्यंतच आपलं घडीचं मार्किंग झालं होतं ना. हे पहा, बरोबर झालं. मग मी फक्त काय केलं? अशी लाईन ओढून घेतली. थोडंसं मार्किंग करते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथून आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्या. ते सर्व साईजमध्येच आपण करतो ना, 2 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होतं ना, म्हणून ते मार्किंग असतं. आता इथून थोडंसं एकदम नॉर्मलमध्ये अर्धा इंच केलं तरी चालेल किंवा अर्धा इंचापेक्षा कमी केलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे काय होतं, तिथे आपलं जुळवून आला पाहिजे आकार, म्हणजे मुंडा कधीही मागे पुढे होत नाही. त्यासाठी सुद्धा आपण इथे थोडंसं मार्किंग करू शकतो. आता इथे बघू शकता परफेक्ट बाहीला आकार देऊन घ्यावा लागतो. हे पहा, इथून थोडासा उंच आकार. हे पहा, अशा पद्धतीने थोडं थोडं मार्किंग करत करत द्यायचं आहे इथपर्यंत. हे पहा, इथून थोडंसं जुळवून आलं पाहिजे. तेव्हा आपला ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर मुंडा कधीही मागे पुढे होत नाही. त्यासाठी मार्किंग असतं, ते खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही सर्व साईजमध्ये सुद्धा ही पद्धत वापरू शकता. आता इथे बघू शकता थोडासा असा खोलगट आकार असतो. थोडक्यात हा माशासारखा आकार असतो. हे अशा पद्धतीने इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता परत आपला आकार बरोबर आहे का असं एकदा बघून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. नंतर हा खोलगट आकार. हे पहा, खोलगट आकार नेहमी समोरच्या बाजूला असतो, लक्षात ठेवा. हे पहा,
असं मार्किंग करून घ्यायचं. आता एक खोलगट बाजू असते ती समोरच्या बाजूला असते, असं मार्किंग करून ठेवा. बऱ्याच वेळा बाही जोडताना चुकते. ही खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते आणि ही उंच बाजू असते ती पाठीच्या बाजूला असते, नेहमी लक्षात ठेवत जा. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. पहा इथून करा इथपर्यंत. नंतर ही बाजू सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्यावं लागतं. हे पहा सर्वात आधी उंच आकार कट करून झालेला आहे. हे पहा मध्यावरती मार्किंग करून ठेवा इथे. आता ह्याच्यामधली एक बाजू बाजूला घेते. हे पहा ही पाठीची बाजू झाली आणि खोलगट म्हणजे समोरची बाजू असते, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथून कट करा. आपण जिथून थोडंसं पुढे मार्किंग केलं का तिथून कट करायचं आहे. तुम्ही कोणत्याही साईजमध्येही परफेक्ट आकार देऊ शकता, लक्षात ठेवायचं आहे नेहमी. फक्त तुम्ही काय करायचं, अर्धा इंच कमी करून घ्या आणि असा अर्धगोल आकारामध्ये मोजून घ्या, तेव्हा बाही परफेक्ट जोडायला पुरते, हे लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे बघू शकता मी तुम्हाला जोडून दाखवते लगेच, म्हणजे फक्त मार्किंग दाखवते. बघू शकता ही खोलगट म्हणजे समोरची बाजू असते, लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे बघू शकता ही उंच बाजू म्हणजे पाठीची बाजू, ही आपली आहे पाठीची बाजू. आता इथे बघू शकता आपला हा मध्य आहे. आता मध्यावरती ठेवते. समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, म्हणजे आपला हा मध्य झाला ना. अर्धा इंच आपलं कमी होतं ना ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर शोल्डर जोडून, त्यासाठी मध्यावरती ठेवला. हे पहा आणि फक्त असं अर्धगोल आकारामध्ये इथे मी असं पेपर असा फिरवून घेते. बघू शकता इथे परफेक्ट बाही जोडायला सुद्धा पुरलेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरू शकता. तुम्हाला ना कधीही प्रॉब्लेम येणार नाहीये. हे पहा बघू शकता, परत एकदा दाखवते. हे पहा असं ठेवून सुद्धा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने कोणत्याही साईजमध्येही तुम्ही परफेक्ट बाहीची घडी अशा पद्धतीने मोजून घ्यायची. बाहीची उंची दंडघेर तुमचा टाकून घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 इंच कंपल्सरी घ्यावंच लागतं. एकदम अशी सोपी पद्धत आहे. नक्की ही पद्धत वापरून बघायची आहे. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.